आजोबा, काय? तुमचं मॉडर्न यूथ बद्दल काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? आजच्या तरुणांबद्दल जे मी काही बोलणार आहे, ते सर्वच तरुणांच्या बाबतीत सत्य असेल असं नाही. परंतु आजचा तरुण त्याच्याकडे जर पाहिलं तर बरचसं वाईट वाटतं. 20-21 वर्षाची मुलं असतात, दोघं मित्र असतात आणि बोलता-बोलता भांडण होतं आणि लगेच एक दुसऱ्याला चाकू मारतो आणि मारून टाकतो. हे काय जीवन झालं? काही विद्यार्थी जिमला जातात, काही पोलीसच्या भरती होण्याकरता तयारी करतात आणि तयारी करता-करता ग्राउंडवर पडतो आणि मरतो. अटॅक येतो. हे कशाचं लक्षण दिसतं? तर त्यांना जीवनाबद्दल, जीवन कसं जगावं? आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट असावेत? आपण सकाळी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे? याबद्दलचं त्यांच्यामध्ये असलेली गैरजिम्मेदारीची भावना आढळून येते. मी बऱ्याच वेळा पाहतो टीव्ही सेंटरजवळ गेलो, तर सकाळी-सकाळी मुलं जे शहरामध्ये राहायला येतात, ते त्या ठिकाणी त्यांचा जो आहार आहे, तो पाहिल्यानंतर असं वाटतं, की हे मुलं पुढे चालून कसे सुदृढ राहू शकतील? काय खातात ते? तर त्या ठिकाणी पाववडा, आलूवडा, की ज्यामध्ये फॅट्स जास्त आहे, तळलेले पदार्थ जास्त आहे. त्याऐवजी जर समजा त्यांनी मोड आलेलं धान्य, फळभाज्या, वेगवेगळ्या पालेभाज्या, ज्वारी, बाजरी या गोष्टींचा जर आहारामध्ये समावेश केला, तर त्यांच्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्टेरॉल असतं त्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यांचं आयुष्य चांगलं जगू शकतील. त्यानंतर सकाळी बहुतेक तरुण व्यायाम करताना दिसत नाही. रात्री बराच वेळपर्यंत स्क्रीन टाईममध्ये गुंतलेले असतात. टीव्ही पाहतात, मोबाईलमध्ये बसलेले असतात आणि मग सकाळी उठायला उशीर होतो. साहजिकच सकाळी 9-10ला उठणं हे आरोग्याला घातक आहे. त्याऐवजी जर सकाळी उठले आणि रामदेव बाबाचा जर योगा, प्राणायाम केला, तर आजच्या तरुणाचं जीवन जास्तीत जास्त सुखकर जाईल असं मला